तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सध्या जे ELPचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, तर आपण CBT1 आणि CBT2 मध्ये जे काही जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन आलेले त्या क्वेश्चनचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. दररोज आपले 25 ते 30 क्वेश्चनचं डेली ॲनालिसिस राहील. त्या ॲनालिसिस असल्यामुळे दररोज तुम्ही आपल्या चॅनलला विजिट देऊन दररोज लेक्चर बघावे. तर आपला भारताचा रेल्वेचा मॅप, भारत देश हा बहुतेक पूर्ण रेल्वेने ओव्हरऑल कनेक्टिव्हिटी भारताची रेल्वेची जी मॅपमध्ये दाखवलेली आहे. पहिला क्वेश्चन आलेला आहे आपला, हू फाउंडेड द हिंदूशाही डायनेस्टी ऑफ पंजाब. म्हणजे पंजाबमध्ये हिंदूशाही राज्यवंशाची स्थापना कोणी केली? कल्लारने केली. कल्लारने कधी केली? कल्लार वॉज फाउंड द हिंदूशाही डायनेस्टी इन पंजाब. द हिंदूशाही डायनेस्टी फाउंडेड इन द 9th century. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांडा वेअर द सेंटर इज. म्हणजे पांड्यांचे मुख्य केंद्र कोणते होते? पांड्यांचे मुख्य केंद्र कोणते होते? मदुराई. आणि पांड्या वेअर द मेनली सेंटर इन मदुराई, विच वॉज द कॅपिटल अँड इम्पॉर्टंट कल्चर अँड ट्रेडिंग सिटी इन द एन्शियंट साऊथ इंडिया. म्हणजे साऊथ इंडियात मदुराई पांड्यांचं केंद्र होतं. तिसरा क्वेश्चन आहे, द फेमस वैदिक से वॉर बिगिन द माइंड ऑफ द मेन्स इज स्टेटेड. युद्ध मानवाच्या मनात सुरू होते हा प्रसिद्ध वैदिक वचन कुठे नमूद केलेले आहे? अर्थवेद. वॉर बिगिन द माइंड ऑफ द मॅन म्हणजे युद्ध मानवाच्या मनात सुरू होते हा प्रसिद्ध वैदिक वचन कुठे नमूद केलेले आहे? अर्थवेद. विच ऑफ द फॉलोइंग द फोर कंटेन्स अँड अकाउंट इन द मॅजिकल चार्म ऑफ द स्पेलिंग. म्हणजे कोणत्या 4 प्रकारच्या वेदामध्ये जादुई तंत्रमंत्राचा उल्लेख आहे? अर्थवेद. ओके. 5वा प्रश्न आहे, द गांधार स्कूल ऑफ आर्ट डिपिसेटेड. गांधार शाळेत कला कशाचे प्रतिनिधित्व करते? कोणता इंडो ग्रीक आर्ट्स. नंतर द खजुराहो श्राइन्स बिल्डअप बाय चंदेला रूट्स आर डेडिकेटेड टू. चंदेल शासकांनी बांधलेल्या खजुराहो मंदिराचे कोणत्या देवाला समर्पित आहे? कोणत्या देवाला समर्पित आहे? विष्णू आणि शिव. ओके. 7वा क्वेश्चन, लॉर्ड महावीरा वॉज द लास्ट ऑफ द तीर्थंकर्स ऑफ. म्हणजे श्री महावीर हे कोणत्या तीर्थंकरांचे शेवटचे होते? कोणत्या? जैन. कोणते किती होते? 24वे महावीरा. ओके. 8वा प्रश्न, बोथ महावीरा आणि बुद्धा प्लेसेड द ड्युरिंग द रिजन. म्हणजे महावीर आणि बुद्ध हे दोघं कोणत्या काळात उपदेश करत होते? कोणत्या राजाच्या काळात होते? बिंबिसार. बिंबिसारचा राज्यकाल कोणता होता? किंग ऑफ बिंबिसार ऑफ द मगध एम्पायर. ओके. 9वा, विच ऑफ द फॉलोइंग एम्पायर सारनाथ मेन द कॅपिटल वॉज असोसिएटेड. खालीलपैकी कोणत्या सम्राटाची सारनाथ हे मुख्य राजधानी संबंधित आहे? कोणाशी होतं? अशोका. आपण अशोक स्तंभ घेतलेला आहे. तो अशोक स्तंभावरून जी काय मुद्रा घेतलेली आहे आपली ती कोणत्या अशोक स्तंभावरून घेतलेली आहे? मेन पाटलीपुत्र. मॉडर्न डे बाय द सारनाथ इज क्लोजली associated with the because the site of the embraced Buddhism after the Kalinga war where is the made of the famous edict. पुढला 10वा क्वेश्चन काय आहे?
द बुद्धिझम स्प्लिट इंटू हिनायना आणि महायाना सेट द बुद्धिस्ट काउन्सिल हेल्ड ड्युरिंग द रिजन. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये हिनाय आणि महायाना पंथामध्ये कधी आणि कोणत्या राज्यकालात विभाजित झाल्या? कनिष्क. कोणाच्या? कनिष्क. डार्क. कोणत्या राजाच्या काळात? कनिष्क. ओके. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेम्पल वॉज फाउंडेड बाय द चोलाज. म्हणजे खालीपैकी कोणते मंदिर चोळांनी स्थापले? बिंद्रेश्वर टेम्पल ऑफ तंजावर. कोणतं थापलं? तंजावरचं बिंद्रेश्वरा. ओके. 12वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑफ द स्केअर्ड बुक ऑफ द बुद्धिस्ट. खालीपैकी बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? त्रिपिटिका. त्रिपिटक. ओके. Who among of the following credited of the invention of the algebra. खालीपैकी कोणत्या बीजगणिताचा शोधाचा श्रेय दिलं जातं? आर्यभट्ट. आर्यभट्ट. का कालन now as a रजत रंगनी is an the important source of the material for the study of which one of the following. म्हणजे कलांच्या प्रसिद्ध काव्य राजतरंगिणी खालीपैकी कोणत्या क्षेत्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा स्रोत आहे? कोणता? हे अर्ली मिडिवल काश्मीर. कलांची रजतरंगणी. ओके. 15वा प्रश्न आहे, द कॅपिटल ऑफ पल्लव वॉज. पल्लवांच्या राजधानी शहर कोणते? कांची. 16वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग रिलेटेड टू ओरिजिन ऑफ द कास्ट सिस्टम. खालीपैकी कोणते कास्ट व्यवस्थेचा उगम आहे? पुरुष सूक्त. त्यात पुरुष सूक्त इज द फाउंड ऑफ द ऋग्वेदा. ऋग्वेदामध्ये सापडलेले आपल्याला ते असोसिएटेड विथ द ओरिजिन ऑफ द कास्ट सिस्टीम म्हणजे वर्ण सिस्टीम. वेअर द डिफरंट ऑफ द क्लासेस. कोणकोणते क्लासेस होते? ब्राह्मण. 2 मिनिट. क्षत्रिय. तिसरं कोणतं होतं? वैश्य आणि शूद्र. म्हणजे याला थोडक्यात काय म्हणायचं? बकवास कास्ट सिस्टम होते. बकवास कसं? BKVS. बी फॉर ब्राह्मण, के फॉर क्षत्रिय, व्ही फॉर वैश्य आणि एस फॉर शूद्र. ओके. कशात सापडली कास्ट सिस्टम? ऋग्वेदामध्ये. पुरुष सूक्तम मध्ये. ऋग्वेदमध्ये पुरुष सूक्त यामध्ये सापडलेले कास्ट व्यवस्था संबंधी. ओके.
17वा प्रश्न आहे, द तीर्थंकर वॉज स्ट्रेस बाय, म्हणजे त्रिरत्नाचा आग्रह कोणी केला? त्रिरत्नस वॉज स्ट्रेस बाय, त्रिरत्नास कोणी केले? बुद्ध. बुद्धांनी त्रिरत्नाचा आग्रह केला. बुद्धाचे त्रिरत्न कोण होते? पहिला बुद्धा, दुसरा धर्म आणि तिसरा संघ. हे बुद्धांचे त्रिरत्न होते. ओके. बुद्ध म्हणजे द इनलाइटेड द वन, धर्म म्हणजे द टीचिंग आणि द संघा म्हणजे द कम्युनिटी, म्हणजे देव दैवी शक्ती प्राप्त झालेला माणूस, धर्म म्हणजे द टीच करणारा माणूस आणि संघ म्हणजे कम्युनिटी. अशोका वॉज मच इन्फ्लुएन्स बाय द बुद्धिस्ट, म्हणजे अशोकावर कोणत्या बौद्ध भिक्षूचा मोठा प्रभाव पडला? आंबी. आंबीचा पडला का? नाही. वसुबंधू? नाही. उपगुप्ता. कोणत्या भागाचा? उपगुप्ता. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज करेक्ट, खालीपैकी कोणती जोडी आहे? करेक्ट सांगितले. लक्षात ठेवा, करेक्ट सांगितले. अश्वघोष विक्रमादित्य, बरोबर आहे का? नाही, अश्वघोष विक्रमादित्य इज इनकरेक्ट आहे. अश्वघोष वॉज फॉर्मर्स ऑफ द संस्कृत फिलॉसॉफर विक्रमादित्य इज अ लेजन्सी नाव इथं पेट्रोलिनेस आर्ट येते. चुकीचं आहे. ओके. आपल्याला कोणती पाहिजे? बरोबरची पाहिजे. बाणभट्ट हर्षवर्धन. ओके. कोणती जोडी बरोबर आहे? बाणभट्ट हर्षवर्धन. कालिदास कालिदास संस्कृत इथं समुद्रगुप्ता, गुप्ता रुलर. त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला सगळं खाली, तुम्ही वाचून घ्यायचं. द फर्स्ट डिस्कवर ऑफ द बुद्धा इज सारनाथ इज कॉल्ड, म्हणजे बुद्धांचा सारनाथ येथे पहिला उद्देश कोणता म्हणून ओळखला जातो? धर्मचक्र परिवर्तन. अशा प्रकारे आपले 20 प्रश्न झालेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांनी ॲनालिसिस करायचं. चुकी काही प्रॉब्लेम वाटला तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. जय हिंद.